मी आज 15-16 वर्षापासून नाशिकमध्ये राहते आहे. आजपर्यंत जशी मी लहान होते, माझ्या आईबापाचं घर सोडलं, तशी मी या किन्नर आखाड्यात आलेली आहे. आजपर्यंत असं परिवर्तनाचं आज आमच्या नानींनी आमच्यावर कधी असं बळजबरी केली नाही. लेकरासारखं आम्हाला वाढवलं आहे, आम्हाला शिक्षा दिली, आम्हाला चांगले संस्कार केलेत. आमच्यासाठी ते सर्वस्व आहेत. आई जगवाले किन्नर. मी 62 वर्षापासून ह्या किन्नर समाजामध्ये नाशिकचं मी राहत आहे. मी 3 पिढी पाहिली, पण आजपर्यंत कुठंही माझं लहानपणीपासून माझा ही युद्धावस्थापर्यंत गेली, पण आजपर्यंत ऐकली नाही का धर्म परिवर्तन कुठं होतं. पण त्यांच्याजवळ जर काय असेल पुरावा, पाठपुरावा, त्यांनी ते आम्हाला सादर करावा. आणि आमच्यासाठी आमचे धर्मगुरू परमपूज्य, मी एक देवदासी किन्नर आहे, मी जगवाले. मी ह्या गोष्टीचं असं खंडन करत आहे, कोणावर खोटा आरोप लावायचा अगोदर त्याचा पूर्ण शहानिशा व्हायला पाहिजे. आज आमचं इज्जतीचा दावा ते भरून देतील का? एवढे संघटना जे त्यांच्या पाठीशी उभी आहेत, ते आमच्या इज्जतीचा दावा भरून देतील का? ज्यावेळेला हा सिद्ध नाही होणार त्यावेळेला. आणि आज आम्हाला एवढं मानसिक तणाव झालेली त्याच्यामुळं आम्ही एवढं 62 वर्ष वय घालून आणि जे घडलं नाही आजपर्यंत का धर्म परिवर्तनची गोष्ट आज ह्या आमच्यावर हे दोष लावत आहे. आम्हाला फार निंदनीय वाटत आहे आणि हा खंडित करता आम्ही ह्या मोर्चेचं. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. मी पंचदशनाम जुना आखाडा एवं किन्नर आखाड्याची महामंडेश्वर पूजामाई नंदगिरी. आज मला त्यांच्या नावात राहून 40 वर्षे झालेत. 40 वर्षामध्ये मी तर असा प्रकार कधी पाहिला नाही आणि मला जाणवत पण नाही. आणि आज जे हे शुभांगी उर्फ सागर शिंदे हा जो खोटे आरोप करतोय, सगळे समाजवादींना घेऊन तो चालतोय. आम्ही पण तर समाधीचे आहोत, आम्ही पण तर हिंदूचं काम करतोय. आज मी एक महामंडलेश्वर त्यांनी केलं, तर मी त्यांना कसं काय बोलणार आहे की ते चुकीचे आहेत? सांगा, याचं उत्तर तुमच्याजवळ असाल तर मला द्या. मी तर 40 वर्षापासून त्यांच्याजवळ राहते, त्यांची शिष्य आहे. त्यांच्याजवळ लहानची मोठी झाली. त्यांनी मला सगळे संस्कार दिले, त्यांनी मला सगळं शिकवलं. आणि त्यांनी मला आता प्रयागराजमध्ये जो महाकुंभ झाला त्याच्यात मला पंचदशनाम जुना आखाडा व किन्नर आखाड्यातनं त्यांनी मला महामंडलेश्वर पण केलंय. हे सहजासहजी कोणाला होतं का? जे आरोप होत आहे, जे आरोप सगळे खोटे आहेत. का बरं? काय उद्देश आहे त्यांचा? उद्देश फक्त एवढाच आहे की माझ्या गुरूंचं नाव एक सलमा आहे, यांना कुठंतरी यांची छबी खराब करायची व यांची गादी हडप करायची, किंवा यांचा जो मान सन्मान आहे समाजामध्ये तो कमी करायचा. म्हणजे काही ना काही जीवाचं करतील. पण आम्ही ते किन्नर नाही आहेत. आम्ही ते तर साईडलाच राहतील. ते आमचे गुरुवरी आज ते गादीपती आहेत आणि मी एक महामंडलेश्वर आहे. माझ्या गुरूंसाठी मी माझा जीव त्याग करायला तयार आहे. पण हे खोटे आरोप आम्ही खपून घेणार नाही. जय श्रीराम. जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.